हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्यांनी ग्रामोत्थानाचा संदेश आपल्याला दिला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ NSS व जनकल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ पाणी परिषदेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार परिणय फुकेजी, आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरू सौ माधवी खोडे, आपल्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, श्री राजेश सोनटक्के, श्री अतुल वैद्य, डॉक्टर चंद्रकांत भोयर, डॉक्टर सुभाष कोंडावार, श्रीमती वसुमना पंत, डॉक्टर राजू हिवसे, श्री दीपक देनकर, डॉक्टर समय बनसोड, श्रीमती शुभांगी नक्षी, डॉक्टर लोरकर, गौड, पुणता, सोपानदेव पिसे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी भगिनी बंधूंनो, मित्रांनो, सर्व गणमान्य नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रपती महाराज नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। त्याचा इतिहास जर आपण बघितला तर जगातील सर्व सभ्यता किनारीच वसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जगातील जी सर्वात प्राचीनतम सभ्यता मानली जाते ती सरस्वती सभ्यता मानली जाते। त्याच्यानंतर सिंधू घाटी सभ्यता मानली जाते आणि त्यानंतर आपण जर पश्चिम किंवा मध्य एशिया, युरोप इकडची कुठली सभ्यता आपण जी बघितली 4000 वर्षापूर्वीची, 5000 वर्षापूर्वीची, तर तिथल्या नदीच्या नावाने त्या सभ्यतेला ओळखलं जातं। याचा अर्थ असा आहे की मानवाचं जे जीवन आहे हे पाण्याशी त्याचं जे नातं आहे ते पाण्यावर अवलंबून आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की पाण्याचं महत्त्व हे आपल्या सर्वांना समजून घेणं आणि त्या महत्त्वानुरूप पाण्याचा वापर, जलसंवर्धन या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वेळ ही आज आपल्यावर आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं म्हणजे आपण जर विचार केला तर आत्ताच कुलगुरूंनी सांगितलं की जगामध्ये पाण्याची कमतरता किती आहे। आपलं एकूण जी काही धरती आहे त्याच्या 76% पाणी आहे, पण त्या 76%त 97% खारं पाणी आहे आणि जे उरलेलं 3-3.5% पाणी आहे त्यातलंही फ्लोईंग वॉटर वापरण्यालायक पाणी हे 1% जवळ। पूर्ण जग आणि जीवन हे या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणूनच आपण बघितलं असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपल्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला की सिंधू जल करार आम्ही स्थगित करतो आणि आता सिंधू नदीचं पाणी यापुढे आम्ही भारतामध्ये वापरणार आहोत। त्या एका निर्णयाचा परिणाम किती झाला की अजूनही रोज पाकिस्तानचे प्रधानमंत्री जगाच्या नेत्यांकडे जाऊन सांगतायत की भारताला समजवा आणि सिंधू नदीचं पाणी आमच्याकडे येऊ द्या,
कारण त्यांना हे माहिती आहे की सिंधू जल करार जर स्थगित झाला आणि सिंधू नदीचं पाणी जर त्यांना मिळालं नाही तर पाकिस्तानला त्या ठिकाणी अक्षरशः तहानलेलं राहावं लागेल. एवढं महत्त्व हे आता पाण्याचं आहे. म्हणजे पाण्याचे वॉर हे उद्याचे नाही आहेत, ते आज सुरू झालेले आहेत. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या संदर्भात विचार मंथन चाललेलं आहे. आपण सस्टेनेबिलिटीचा विचार खूप मोठ्या प्रमाणात मांडतो आणि विशेषतः वातावरणातल्या बदलामुळे आज ज्या प्रकारचे पावसाचे पॅटर्न्स तयार झालेले आहेत त्यामुळे देखील चा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आलेला आहे. आपण खरं म्हणजे या ठिकाणी 3 विषयांवर विशेषतः या ठिकाणी मंथन आणि चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये पिण्याचं पाणी आहे, ज्यामध्ये कृषी उपयोगाचं पाणी आहे आणि ज्यामध्ये औद्योगिक उपयोगाचं पाणी आहे. मला असं वाटतं की या तिन्ही विषयांवर विचार करताना आपल्याला त्याच्यासोबत जलसंवर्धनाचा विचार करावा लागेल, जल पुनर्भरणाचा विचार करावा लागेल, वॉटर रियूजचा विचार आपल्याला करावा लागेल. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत जलसमस्येतनं आपल्याला बाहेर येता येणार नाही. दुर्दैवाने अनेक वर्षापासून आमची मानसिकता ही आहे की निसर्गाने दिलेलं पाणी आहे, मिळालेली फुकट देणगी आहे, ही कशी तरी चालते. पण हे सत्य नाही आहे. खरं तर पाण्याची इकॉनॉमिक कॉस्ट आणि पाण्याची इकॉलॉजिकल कॉस्ट गोष्टी आपण कधीच या ठिकाणी मोजत नाही. आपण जर मोजलं तर आपल्या लक्षात येईल की द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग ऑन दिस अर्थ इज वॉटर. पाणी हे सगळ्यात महाग आहे, पण ते निसर्गाने दिल्यामुळे आपण पाहिजे त्या प्रमाणात पाणी वापरतो आणि त्यातनं आज आपल्याला पाहायला मिळतं अनेक वेगवेगळे प्रश्न. म्हणजे जिथे पाणी नाही तिथे तर पाण्याचं दुर्भिक्ष आहेच, पण जिथे अति पाण्याचा वापर झाला आहे तिथेही आता शेती करता येत नाही अशा प्रकारची जमीन तयार झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींचा सामना हा त्या ठिकाणी करावा लागतो. आज आपण पाणी परिषद म्हणून या ठिकाणी एकत्रित आहोत आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये सिंचनाच्या अपुऱ्या सोयींमुळे बराच काळ आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. किंबहुना एक काळ असा होता की केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरच चर्चा व्हायची आणि ज्यावेळेस या आत्महत्येचं मूळ काय याच्यामध्ये आपण जायचो त्यावेळेस लक्षात यायचं की महाराष्ट्रात ज्या भागामध्ये शेतीमध्ये सिंचन पोचलं आहे त्या भागामध्ये आत्महत्या होत नाहीत, पण जिथे कोरडवाहू शेती आहे, जिथे सिंचन पोचलेलं नाही तिथलं शेतकऱ्यांचं अर्थकारण हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि मग मोनोक्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारावर शेती करायची, मग ती शेती फेल गेली की सावकाराच्या चक्रात अडकायचं. म्हणजे सगळ्याचं मूळ कुठे? सगळ्याचं मूळ हे पाण्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आज आपण विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भ जो आहे हा ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे, पण जसं जसं आपण पश्चिम विदर्भाकडे जातो तसं आपल्या लक्षात येतं की दुष्काळी पट्टा आहे, खारपाण पट्टा आहे किंवा मध्यम पावसाचा पट्टा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अडचणी या आपल्याला या भागामध्ये देखील पाहायला मिळतात. अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण सिंचनाची कामं पूर्ण केली आहेत. विशेषतः 2014 नंतर बळीराजासारखी योजना आपण आणली आणि त्या योजनेतनं विदर्भात जवळपास 90 आपल्या योजना या आपण पूर्णत्वाला नेल्या. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण आज पाणी देऊ शकतो आहोत आणि अजूनही बऱ्याच योजना गोसीखुर्दचं काम जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आपण आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पाण्याच्या संदर्भात बऱ्यापैकी काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत, पण जोपर्यंत मध्ये योग्य प्रकारे सिंचनाच्या व्यवस्था होत नाहीत आणि त्यासोबत पाण्याचा योग्य वापर होत नाही. कारण आपण बघतो की पाणी आल्याबरोबर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कॅश क्रॉपकडे आपण वळतो आणि मग त्या पाण्याचा अनिर्बद्ध वापर हा देखील मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो. त्यामुळे या पाण्याचं
जसं बजेटिंग आपण या ठिकाणी एखाद्या गावामध्ये करतो तसं शेतीच्या संदर्भातही ते करण्याची आवश्यकता आहे। खरं म्हणजे 2014 साली मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये 52% आपला भाग हा अवर्षण प्रवण आहे महाराष्ट्राचा। त्यामुळे केवळ मोठी सिंचन प्रकल्प ही महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाचं सोल्युशन होऊ शकत नाही। आज खरं तर देशातली सर्वाधिक मोठी जी काही सिंचन प्रकल्प आहेत, डॅम्स आहेत, हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तरी देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाचा असमतोल पाहायला मिळतो। याचं कारण आपल्याला माहिती आहे, काही रेन शॅडो एरिया आहे, काही अतिवृष्टी, काही कमी त्या ठिकाणी पाऊस येणारा एरिया आहे, पर्जन्य छायेचा एरिया आहे। महाराष्ट्राच्या एकूण या सगळ्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की आपल्याला मोठ्या धरणांची आवश्यकता तर आहेच, पण त्यासोबत महाराष्ट्राचं खरं सोल्युशन हे जलसंवर्धनामध्ये आहे। जोपर्यंत आपण या संवर्धनाची कामं करत नाही, जोपर्यंत छोट्या छोट्या स्ट्रक्चरवर आपण या ठिकाणी पाणी जमिनीत जाईल अशी व्यवस्था उभी करत नाही, तोपर्यंत याचं सोल्युशन हे आपण काढू शकत नाही। आणि म्हणून आपण वॉटर कन्झर्वेशनचे संदर्भात जलयुक्त शिवार सारखी योजना त्या काळामध्ये सुरू केली। खरं म्हणजे वॉटर कन्झर्वेशनचं काम हे आपल्याकडे अनेक वर्षापासून चालू होतं, पण माझ्या असं लक्षात आलं की एकूण 14 योजना आपल्याकडे चालतात, त्या 14 योजना 7 डिपार्टमेंट चालवतात आणि त्यामुळे कुठलीच योजना पूर्ण होत नाही, कुठेही त्या ठिकाणी सायंटिफिक पद्धत चालत नाही आणि मग त्या संदर्भात एक वॉटरशेड पूर्णपणे ट्रीट करायचं अशा प्रकारचा विचारच त्या ठिकाणी होत नाही। म्हणजे आपण असं करायचो की एकाला टोपी घालायचो, एकाला पॅन्ट घालायचो, एकाला घड्याळ घालायचो, एकाला जोडे घालायचो, कोणीच पूर्ण तयार व्हायचं नाही। आणि म्हणून मग जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा योजनांचा कन्व्हर्जन्स केला आणि या सगळ्या योजना जलयुक्त शिवारच्या अंतर्गत त्याची एक आपण योजना तयार केली। ही योजना तयार करताना महाराष्ट्रात जे वेगवेगळे पॅटर्न तयार झाले होते जलसंवर्धनाचे, त्या पॅटर्न्सचा विचार करून ही योजना आपण तयार केली आणि त्यातनं एकीकडे कन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स केलं, दुसरीकडे केली जिल्हाधिकाऱ्याला त्याचा आम्ही प्रमुख केलं आणि कुठलाही विभाग असो त्या विभागाचे अधिकारी या योजनेपुरतं हे जिल्हाधिकाऱ्यालाच रिपोर्ट करतील अशा प्रकारचा कन्व्हर्जन्स ऑफ कमांड आपण केला आणि त्यातनं जलयुक्त शिवार सारखी योजना 20,000 गावांमध्ये आपण सुरू केली। आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातनं हळूहळू इतकं सायंटिफिक काम व्हायला लागलं। प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी झाली, शिवार फेऱ्यानंतर त्या गावांमध्ये पाणी किती आहे, त्याला पाणी किती लागणार आहे असं वॉटर बजेटिंग झालं, किती स्ट्रक्चर्स आहेत, स्ट्रक्चर गॅप काय आहे, ते स्ट्रक्चर गॅप्स आपल्याला कशा भरून काढायच्या त्याचे आराखडे गावांनी तयार केले, लोकसहभाग त्याच्यामध्ये आला। लोकसहभाग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यातनं जागृती झाली आणि आपण बघितलं असेल की जलयुक्त शिवार सारख्या योजनेमध्ये 700 कोटी रुपये हे लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून आले, लोकांच्या श्रमातून आले आणि 20,000 गावांमध्ये आपण ही योजना केली। आणि या योजनेचं यश काय त्याचं जर मूल्यमापन आपण केलं तर असं लक्षात येतं की 2018 साली या योजनेच्या विरुद्ध एक हायकोर्टात पिटिशन झाली आणि ती पिटिशन झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये ती झाली की मराठवाड्याकरता योग्य नाही, या योजनेत पैसा वाया चाललेला आहे। आणि म्हणून संभाजीनगर औरंगाबादच्या खंडपीठाने एक एक्सपर्ट कमिटी नेमली ज्याच्यामध्ये देशभरातले वॉटर एक्सपर्ट, IIT, विविध वॉटर संघटनांचे लोक, अशी एक खूप मोठी कमिटी नेमली आणि त्या कमिटीला एक काम दिलं आणि त्या कमिटीने संपूर्ण मराठवाड्याचा आणि नंतर महाराष्ट्राचा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे एक दौरा केला, अनुसंधान केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यानंतर त्यांनी रिपोर्ट दिला, जो रिपोर्ट हायकोर्टाने स्वीकारला। आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं की जलयुक्त शिवार ही इतकी प्रभावी योजना आहे की ज्याच्यामुळे पहिल्यांदा मराठवाड्यातलं वॉटर टेबल हे सिग्निफिकंटली वाढलेलं आम्हाला पाहायला मिळालं आणि मराठवाड्यामध्ये गावोगावी टंचाई मुक्ती आम्हाला त्या ठिकाणी आली, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी दिला। त्यानंतर
2020 साली ज्यावेळी केंद्र सरकारने एक जल रिपोर्ट, हा ग्राउंड वॉटरचा रिपोर्ट हा ज्यावेळी त्या ठिकाणी प्रकाशित केला, त्यावेळी त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हे सांगितलं की पाठच्या 2 वर्षांमध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये पाण्याची पातळी खाली गेली. महाराष्ट्र एक आहे की ज्या राज्यामध्ये पाण्याची पातळी वर आली, कारण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण जल पुनर्भरण, जलसंवर्धनाचं काम या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून शेवटी हे सायन्स आहे, हे विज्ञान जे आहे, हे समजून जर आपण पाण्याचं संवर्धन केलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला दुष्काळातनं त्या ठिकाणी मात देता येते, दुष्काळातनं बाहेर निघता येतं. आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामं झाली त्या गावांमध्ये ॲव्हरेजपेक्षा 80% पाऊस जरी पडला, 75% पडला तरी तिथे दुष्काळ येत नाही. 75च्या कमी पडला तर मात्र निश्चितपणे दुष्काळ हा असतोच. पण मोठ्या एक प्रकारे जलपरिपूर्ण अशा प्रकारची ही सगळी गावं झाली. आणि म्हणून मुळातच निसर्गाने पाण्याचं एक डिझाईन तयार केलेलं आहे. हे डिझाईन आपण जर समजून घेतलं, मुळात हे डिझाईन न समजून घेता आपण आपले नदी, नाले, ओढे हे अतिक्रमित करणं, नाले बुजवून टाकणं, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करणं, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बुजवून टाकणं, तलाव बुजवून टाकणं, हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केलं, खऱ्या अर्थानं या अडचणी तयार झालेल्या आहेत. याचा अवरोध जसा आपण दूर करतो, जसं आपण थोडं खोलीकरण करतो, आणि हे खोलीकरण करतानाही कुठे एक्वाफर जे आहे ते बाधित होणार नाही अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण काळजी घेऊन त्या स्ट्रक्चर तयार करतो, त्यावेळी ते पाणी शोषून घेणारं आणि पाणी थांबवणारं स्ट्रक्चर हे तयार होतं. आपल्याला कल्पना आहे की आपण जर विचार केला तर आपल्या ॲक्विफरमध्ये, आणि समजा उत्तर प्रदेशचा आपण विचार केला, आपल्याकडे जी काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याकडे पाणी शोषून घेण्याची जी काही आपली क्षमता आहे ती केवळ 3% आहे. ती जर आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितली तर 20%, 22%, 23% आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक जर आपण जलसंधारण केलं नाही तर आपल्याकडे आपण दुष्काळातनं बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून जलसंधारणाची कामं, वेगवेगळे वॉटर स्ट्रक्चर्स तयार करणं आणि रिच टू व्हॅली अशा प्रकारचा जो आपला अप्रोच आहे, त्या अप्रोचने आपण जर स्ट्रक्चर्स तयार केली तर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबत आपले जे मोठे आज आपण स्ट्रक्चर्स तयार करतोय किंवा डॅम्स तयार करतोय, मोठे सिंचन प्रकल्प तयार करतोय, आता त्याच्याही पाण्याचा उपयोग हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. 2017 साली मी निर्णय केला की आता यापुढे आम्ही कॅनल पद्धतीने पाणी देणार नाही, आम्ही PDN पद्धतीने पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करून पाणी देऊ. आणि मोठ्या प्रमाणात आपण ते काम सुरू केल्यानंतर आज असं लक्षात येत आहे की त्याचा इतका फायदा आहे की अगदी साताऱ्याच्या माणसारख्या दुष्काळी भागामध्ये, म्हणजे ज्याच्यावर दुष्काळाची अनेक पुस्तकं गेल्या 50 वर्षात लिहिली गेली, त्या माणमध्ये देखील आपण PDN पद्धतीने पाणी देणं सुरू केल्यामुळे जवळपास त्या भागामध्ये 8 TMC पाणी आपलं वाचलं आणि ते पाणी आपण त्या सगळ्या दुष्काळी भागाला दिलं. आज तो सगळा भाग पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशाच प्रकारचं PDN पद्धतीचं हे काम सुरू झाल्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी आपण ज्याला म्हणतो ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढते आहे. आणि पाणी वापर संस्थांना देखील त्या ठिकाणी जर वॉटर यूज एफिशियन्सीने आपण पाणी देऊ शकलो तर नेहमी आपण असं म्हणतो की जो शेवटचा टेलचा असतो त्याच्यावर अन्याय होतो, त्याला पाणीच मिळत नाही. त्याच्यामुळे टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे या दृष्टीनं ज्या व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे त्या व्यवस्था आज या सगळ्या गोष्टींमुळे होते आहे. आणि हे सगळं करत असताना आपण आता अनेक योजना अशा सुरू केल्या की ज्या योजनांमध्ये आपण योजनाच अशी तयार केली की तिथे आपण ड्रिपच्या माध्यमातूनच पाणी, आज 50-50 हजार एकरवर आपण पाणी हे डायरेक्ट ड्रिपने दिलं. त्याच्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी वाढली, त्याच्यामुळे पाण्याचा वापर हा कमी व्हायला लागला आणि त्यातनं उत्पादकता देखील वाढली. आज आपल्या लक्षात येतं की आपण इस्रायलसारख्या देशामध्ये जिथे अत्यंत कमी पाणी आहे, त्या इस्रायलसारख्या देशामध्ये पाण्याचा ते उपयोग जो करतात, फर्टिगेशनची पद्धत ते जे वापरतात, त्याच्यामुळे प्रिसिशन पद्धतीनं आवश्यक तेवढं पाणी हे त्या ठिकाणी शेतीमध्ये वापरलं जातं. आणि त्याच्यासोबत
मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फवारणी करायच्या आहेत अशा कुठल्याही गोष्टी असतील या ऑप्टिमम पद्धतीनं ते वापरतात आणि म्हणून कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक अशा प्रकारे ते त्या ठिकाणी शेतमालाचं उत्पादन घेतात आणि म्हणून मला असं वाटतं की पाण्याचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी पद्धतीनं कसं करता येईल। आज आपण पाहतो की एक लोकांची पूर्वीच्या काळात पद्धती होती की पाटानी पाणी देणं आणि विशेषतः ऊसाचा शेतकरी तर पाटानी पाणी द्यायचा, पण असं लक्षात आलं सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये हळूहळू ती जी तिथलं सॉईल आहे त्या सॉईलमध्ये या पाण्यामुळे अशी परिस्थिती तयार झाली की आता त्या ठिकाणी शेतीच होऊ शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथलं सॉईल आपल्याला। म्हणून हे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ वॉटर हे मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातनं शेती करता आपण अधिक चांगल्या पद्धतीनं पाणी देऊ शकू, हॉर्टिकल्चर आपण चांगल्या प्रकारे करू शकू। मला असं वाटतं की आज या संदर्भात परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतलं होतं आणि त्या हॅकेथॉनमध्ये अनेक स्टार्टअप्स आले होते की ज्यांनी शेतीच्या क्षेत्रात एफिशियंट वॉटर करता वेगवेगळ्या पद्धतीचे काही इक्विपमेंट्स तयार केलेले आहेत, वेगवेगळ्या काही तयार केलेले आहेत, काही चांगल्या प्रकारचे यंत्र आहेत आणि भविष्यात याच्याकडेच आपल्याला जावं लागेल आणि म्हणूनच आपण विदर्भामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही तयार केली। या योजनेच्या अंतर्गत वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून बेटर वॉटर यूज करण्याकरता आपल्याला कशा प्रकारे लोकांना प्रशिक्षित आणि प्रोत्साहन येईल असं एक वर्टिकल या योजनेचं आहे की ज्यातनं त्या गावाचं वॉटर बजेटिंग देखील होतं आणि तिथल्या शेतकऱ्यांना ऑप्टिमम जो काही पाण्याचा वापर आहे त्या वापराच्या संदर्भात देखील आपण योग्य प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांची उत्पादकता ही त्या ठिकाणी वाढवू शकतो। जर आपण तर आपले नदी नाले ओढे सगळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहेत आणि याचं प्रदूषण जे आहे याचं जर आपण आकलन केलं तर यातलं 10% प्रदूषण हे इंडस्ट्री करते आणि 90% प्रदूषण हे आपण करतोय, शहरं आणि गावं करतोय। आपलं जे या ठिकाणी सांडपाणी आहे हे सगळं सांडपाणी अनट्रीटेड पाणी हे नद्यांमध्ये आलेलं आहे आणि एकूणच आपली इकोसिस्टीम सगळी खराब होते आहे। आज आपण पाहतो की ग्राउंड वॉटर पोल्युटेड आहे, त्याचा शेतीवर परिणाम होतोय। हा सगळा परिणाम आपल्याला जर या ठिकाणी कमी करायचा असेल आणि पुन्हा एकदा आपल्याला शाश्वततेकडे जायचं असेल तर त्यातला हा देखील महत्त्वाचा विषय आहे की हे जे वापरलेलं पाणी आहे यापैकी किती पाणी आपण ट्रीट करतो। त्यामुळे आपण ज्यावेळी पाण्याच्या संदर्भात विचार करतो त्यावेळी नुसतं पाणी वापराच्या संदर्भात नाही तर पुनर्वापराचा विचार जोपर्यंत आपण करणार नाही। आज मोठ्या प्रमाणात आपण STPची कामं करतो आहोत, वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज वापर मध्ये ही जी मोठी शहरे आहेत नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या शहरात ट्रीट केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। याचं कारण आपण जर बघितलं तर पाकिस्तानची वॉर होणं सोडा, बाजूच्या राज्यांची वॉर होणं सोडा, आता जिल्ह्यांमध्ये पाण्याचे वॉर सुरू झालेले आहेत। आपण पाहतो सातत्याने दरवर्षी आपल्याला नाशिक आणि नगर विरुद्ध अशा प्रकारचा एक वॉर पाहायला मिळतो की हे पाणी सोडलं नाही, ते पाणी एवढं सोडलं, इतकं सोडायला पाहिजे होतं। तर याच्यावर उपाय काय? याच्यावरचा उपाय हाच आहे, आपल्याला मोठ्या प्रमाणात हे सगळं जे आपण पाणी वापरतो या पाण्याला ट्रीट करून यातलं जे पाणी आपल्याला उद्योगाला देता येईल ते उद्योगाला देणे आणि पाणी या स्टेजला आणणे की ज्यातनं त्याचा हॉर्टिकल्चर करता किंवा शेती करता आपल्याला वापर करता येईल अशा पद्धतीनं त्या पाण्याचा पुनर्वापर करणं अत्यंत गरजेचं आहे। आज म्हणूनच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री असो किंवा आता हाऊसिंग सोसायटीज वेगवेगळ्या तर या ठिकाणी आपण आता सॉलिड आणि लिक्विड वेस्ट या दोन्हीचा त्याच ठिकाणी त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे की ज्यातनं त्याचं पोल्युशन जे आहे हे येईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला या पाण्याचा योग्य प्रकारे वापर करता येईल। मला असं वाटतं की पाणी परिषदेच्या माध्यमातून जसं आपण वेगवेगळ्या चार्टर ऑफ डिमांड तयार करणार आहोत तसंच या पाणी परिषदेकडनं माझी अपेक्षा आहे की नुसतं चार्टर ऑफ करून चालणार नाही तर आपल्याला ठिकाणी जावे लागतील। मागण्या करणं हे पण मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय सोल्युशन्स आहेत याचाही विचार करावा लागतो आणि अशा प्रकारच्या
त्यामध्ये काय चाललेलं आहे त्याचा मागोवा घेणं, त्याचा आढावा घेणं, कुठल्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की ज्यातनं हे प्रश्न आपण सोडवू शकतो त्याचा विचार करणं आणि त्यातनं एक प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात काही सोल्युशन्स आणणं. सगळे सोल्युशन आणू शकू असं नाही, पण काही सोल्युशन्स आपल्याला या ठिकाणी शोधावे लागतील. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण आता एक अतिशय मॅसिव्ह अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट हा विदर्भामध्ये घेतोय की जो विदर्भातल्या शेतीचं चित्र, औद्योगिक पाणी पिण्याच्या पाण्याचा वापर याचं चित्र पूर्ण बदलवू. जे वनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये एक प्रकारे 500 किलोमीटरची नवीन नदीच आपण तयार करतो आहोत आणि विदर्भातल्या जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन या प्रकल्पामुळे होणार आहे. जे पाणी कुसकुटच्या खालून समुद्रात वाहून जातं ते पाणी आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्रक्चर्स तयार करून आणि विविध स्टोरेजेसमध्ये ते पाणी आपण त्या ठिकाणी आहोत. आणि मला असं वाटतं की हा देशातला एक अतिशय पथदर्शी अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे. एवढंच नाही तर पश्चिमी वाहिन्याच्या ज्या नद्या आहेत, ज्या सगळ्या कोकणातल्या नद्या आहेत की ज्या थेट पश्चिमी वाहिन्या होऊन समुद्रामध्ये पाणी घेऊन जातात, त्या पाण्याचं पाणी, त्या नद्यांचं पाणी उचलून जवळपास 54 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा देखील एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण तयार केला आहे. कल्पना आहे की आपला जो काही एकूण महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये 49% महाराष्ट्र हा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये येतो. आपला हा महत्त्वाचा खोरा आहे, हा तुटीचा खोरा आहे. या खोऱ्यामध्ये जर आपण पाणी आणू शकलो तर महाराष्ट्रातला दुष्काळ जो आहे तो कायमचा आपल्याला घालवता येईल. मराठवाड्यासारखा दुष्काळी भाग हा कायम दुष्काळातून मुक्त करता येईल. त्या भागामध्ये घेऊन जातो आणि महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. यासोबत एक अतिशय चांगला आणि मला असं वाटतं की देशातला एक अतिशय पथदर्शी असा तापी जल पुनर्भरणाचा एक प्रकल्प आपण आत्ताच मध्य प्रदेश सोबत आपण त्या ठिकाणी त्याचा करार केलेला आहे. हा प्रकल्प याकरता महत्त्वाचा आहे की ही जी काही तापी नदी आहे त्याच्या ठिकाणी एक ॲल्युव्हियल फॉल्ट आहे. या फॉल्टमुळे एक प्रकारे असा फॉल्ट तयार झालेला जो नदीच्या पूर्ण बाजूनी तो सगळा फॉल्ट वाहतो आणि त्याच्यामध्ये जर आपण पाणी टाकलं तर ते पाणी जे आहे ते शोषून घेण्याची क्षमता आणि ते वहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे 50 TMC पाणी हे पलीकडे गुजरातला जाऊन समुद्रात वाहून जातं. यातलं 35 TMC पाणी हे आपल्याला या फॉल्टचा उपयोग करून त्या ठिकाणी वाहता येतं. आणि हा इतका सुंदर हे निसर्गाने तयार केलेलं स्ट्रक्चर आहे. आम्ही ज्यावेळेस पाहायला गेलो तर तिची जी विहीर एक तयार केली होती त्या विहिरीमध्ये कंटिन्युअस 24 तास पाणी पडतं, पण 1 इंचही त्याची लेवल वाढत नाही. इतकं पाणी शोषून घेण्याची क्षमता ही त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा जो काही तापी पुनर्भरण प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे विशेषतः आपले खारपाण पट्ट्याचे जे काही जिल्हे आहेत, मग त्यातला बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, काही वाशिमचा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आपण हे पाणी आणणार आहोत. 36 TMC पाणी हे या माध्यमातनं त्यातलं महाराष्ट्राला जवळपास आपल्याला 20-22 TMC पाणी मिळेल. आणि याच्यामुळे खारपाण पट्ट्यामध्ये आज ज्या काही पाण्याच्या समस्या आहेत त्याही दूर करण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मला असं वाटतं की या पाणी परिषदेच्या माध्यमातून विदर्भातल्या पाण्याच्या एकूणच या सगळ्या व्यवस्थेबद्दल आपण उत्तम चर्चा कराल. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यानंतर जो काही चार्टर तुम्ही तयार कराल, चार्टर ऑफ डिमांड आणि त्यासोबत चार्टर ऑफ सोल्युशनही तयार करा, अशा दोन्ही गोष्टी या सरकारकडे घेऊन या. निश्चितपणे सरकार त्याकरता आपल्याला पूर्णपणे मदत करेल. आणि याला हा जो विषय आपण चर्चेला आणलेला आहे हा पुढे नेऊन तो लॉजिकल एंडला कसा जाईल आणि आपला विदर्भ हा जलस्वयंपूर्ण कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा या संपूर्ण आपल्या परिषदेला मनापासून शुभेच्छा देतो. याचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.